पुढे जाणार नाही मी, बरेच पुढचा मौलीने खूप त्याच्याबद्दल सुद्धा पंचाक्षर मंत्र काय, षडाक्षर मंत्र काय, त्याचे महत्व काय मौली खूप सखोल असं सांगितलेले आहे. मग तो मंत्र कुठेही ऐकतो ना, कुठेही ऐकतो. ऐकलं की जप केले की साधना होते का? होणारा नाही, ते तुमच्या हिसाबमध्ये बसणारा नाही. म्हणून तुम्ही उपदेश घेतला, गुरुमंत्र उपदेश घेतलं, तिथून जप करायला चालू केलं, तिथून तुमचं आकडा पडू लागलं. 1 2 तिथून सुरू झाला. मग तुम्ही वयाचं 70 वर्षात करून घ्या, 12 वर्षात करून घ्या, 20 वर्षात करून घ्या, तिथून तुमचं सुरू झाला अध्यात्माचा खरा प्रवास. नाही महाराज रिटायर झाल्यानंतर घेतो म्हटलं तर तुमचं शेवटचा टप्पा कमी होऊन जातो. म्हणून काय घेतलं पाहिजे, एवढा गुरुमंत्राचे महत्व ते फक्त आपल्यामध्ये समजू नका, बरं लक्षात घ्या. फक्त वीरशैव लिंगायत मध्येच आहे अशातला नाही, या भारत देशातला संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रातलं वेगळे वेगळे मत, वेगळे वेगळे पंथ, वेगळे वेगळे गुरु, त्यांच्याकडे गेल्यानंतर तिथेही तेच आहेत, तिथेही तेच आहेत ना. कुठेही गेले तर तुम्हाला मंत्र उपदेशच घ्यावा लागते, ते गुरुकडूनच घ्यावं लागते. पद्धती वेगळा असेल, गुरु वेगळा असेल, मंत्र वेगळा असेल, परंतु मंत्र घ्यावाच लागतो ना. म्हणजे ह्या कलियुगामध्ये तारण्यासाठी काय पाहिजे? मंत्रच पाहिजे. म्हणून तो मंत्राचं धनी कोण असेल तर ते सद्गुरुनाथ आहे. म्हणून माऊलीने परमरशी ग्रंथ सुरुवात करत असताना पहिला स्मरण गुरुलाच केले आणि पहिला महत्व गुरुच त्यांनी सांगून पुढे निघाले. म्हणून ते सांगत असताना खूप सुंदर असं सांगतात. याच्यामध्ये